अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। 20 मार्चला आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन। या दिवशी आपण हे गुरुचरित्र आहे, या गुरुचरित्रामधील अध्याय 53वा जर पठन केला तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। या अध्यायामध्ये पूर्ण 52 अध्यायाचं वर्णन या 53व्या अध्यायामध्ये पठन केलेलं आहे। चला तर मग आज आपण अध्याय 53वा ऐकूया। श्री गणेशाय नमः। श्री गुरुदेव दत्तात्रेय चरण विद्याभ्य नमः। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा। गुरुदेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोते व्हावे सावधान। गुरुचरित्राध्याय 52। ऐकोनी नामधारकाचे मन ब्रह्मानंदी निमग्नपै। सेवोनी गुरुचरित्र अमृत नामधारक तटस्थ होत। अंगी धर्म पुलकाकित रोमांचही उठती। कंठ झाला सदधित गात्रे झाली संकपित। विवर्ण भासे लोकात नेत्री वाहती प्रेमधारा। समाधी सुखे न बोले देह अनुमात्र न हाले। सात्विक अष्टभाव उदेले नामधारक शिष्याचे। देखोनी सिद्ध सुखावती समाधी लागली यासी म्हणती। सावध करावा मागुती लोकोपकारणे। मनोनी हस्ते कुरवाळीती प्रेमभावे आलिंगिती। देहावरी ए म्हणती एक बाळा शिष्योत्तमा। तू तरलासी भवसागरी राहासी ऐसा समाधिस्थ जरी। ज्ञान राहील तुझ्या उदरी लोक करती कैसे मग। या कारणे अंतकरणी दृढता असावी श्री गुरुचरणी। बाह्य देहाची रहाटणी शास्त्राधारे करावी। तुवा विचारिले म्हणोनी आम्हा आठवली अमृताची वाणी। तापत्रयाते करी हानी ऐशी अनुपम्या प्रगटली। तुझमुळे आम्हा आठवले तुवा आम्हा बरवे केले। त्वाही एकाग्रत्वे ऐकिले आता हेच विस्तारी। नामधारका ऐशिया परी सिद्ध सांगती परोपरी। मग तो नेत्रोन्मीलन करी करजोडून उभा ठाके। मने कृपेचे तारू तुची या विश्वास आधारू। भवसागर पैल पारू तुची करीसी श्री गुरुराया। ऐसे नामधारक विनवित सिद्धाचे चरणी लागत। मने श्री गुरुचरित्र अमृत अवतरणिका मज सांगा। श्री गुरुचरितामृती अमृताहुनी परमामृती। भक्तजनाची मनोवृत्ती बुडी देऊनी स्थिरावरी। अतृप्त आहे अजूनी हेची कथा पुन सुचवोनी। अक्षयामृत पाजुनी आनंद सागरी मज ठेवा। बहु औषधीचे सार काढून त्रैलोक्य चिंतामणी रसायन। संग्रह करीती विचक्षण तैसे सार मज सांगा। ऐकोनी शिष्याची प्रार्थना आनंद सिद्धाची या मना। म्हणती बाळका तुझी वासना अखंड राहो श्री गुरुचरित्री। श्री गुरुचरित्राची ऐका सांगेन आता अवतरणिका। प्रथमपासूनी सारांशनिका 52 अध्यायापर्यंत। प्रथमाध्यायी मंगळाचरण मुख्य देवतांचे असे स्मरण। श्री गुरुमूर्तीचे दर्शन भक्तांप्रती जाहले। द्वितीयाध्यायी बृहत्पती 4 युगांचे भाव कथिती। श्री गुरुसेवा दीपकाप्रती घडली ऐसे कथियेले। नामधारका अमर ज्या संगमा श्री गुरुनेती आपुले धामा। अंबरीश दुर्वास यांचा महिमा
तृतीयाध्यायी कथियेला चतुराध्यायी अनुसये प्रति छळावया त्रैमूर्ती एती परितियेचे पुत्र होती स्तनपान करीती आनंदे पंचमी श्री दत्तात्रे धरी स्वये अवतार पिठापुरी श्रीपाद श्रिया वल्लभाधरी तीर्थयात्रेसी निघाले सहाव्यात लिंग घेऊनी रावण जात गोकर्णी विघ्नेश्वरे विघ्न करोनी स्थापना केली तयाची गोकर्ण महिमा असंख्यात रायाप्रती गौतम सांगत चांडाळी उद्धरली अकस्मात 7व्या अध्यायी वर्णिती माता पुत्र जीव देत होती तयाप्रती गुरु कथा सांगती शनी प्रदोष व्रत देती ज्ञानी करीती अष्टमी 9माध्यायी रजकाप्रती कृपाळू गुरु राज्य देती दर्शन देऊ म्हणती पुढती गुप्त झाले मग तेथे तस्करी मारिला फक्त ब्राह्मण तस्करावदिती श्री गुरु येऊन ब्राह्मणाला प्राणदान देती 10माध्यायात माधव ब्राह्मण करंजपुरी अंबा नामे त्याची नारी नरसिंह सरस्वती तिचे उदरी एकादशी अवतरले 12शाध्यायी माते प्रती ज्ञानकथोनी पुत्र देती काशी क्षेत्री संन्यास दे घेती यात्रा करीती उत्तरेची माता पित्यांते करंजपुरी भेटुनी येती गोदातीरी कुक्षी वेथीच्या विप्रावरी कृपा करीती त्रयोदशी क्रूर यवनाचे करुणी शासन सायदेवास वरदान देती श्री गुरु कृपा करून 14व्या अध्यायी पंचदशी श्री गुरुमूर्ती तीर्थे सांगती शिष्याप्रती यात्रे दवडुनी गुप्त होती वैजनाती श्री गुरु षोडशी ब्राह्मण गुरु भक्ती कथोनी दिधली ज्ञान शक्ती श्री गुरु आले भिल्लवडी प्रती भुवनेश्वरी सानिध्य भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जिव्हाचे दुनी करी अर्पण त्यास श्री गुरुनी विद्या देऊन धन्य केला सप्तदशी घेवडा उपटोनिया दरिद्रियाचा कुंभ दिदला हेमाचा वर्णिला प्रताप श्री गुरुचा 18 अध्यायात औदुंबराचे करुणी वर्णन योगिनीस देऊनी वरदान गाणगापुरास आपण 19 श्री गुरु गेले स्त्रियेचा संबंध दवडून पुत्र दिदले तिजला 2 एक मरता कथिती ज्ञान सिद्धरूपे 20व्यात तेची कथा 21 प्रेत आणिले औदुंबरा पाशी श्री गुरु येऊनी तेथे निशी पुत्र उठविती कृपाळू भिक्षा दरिद्रया घरी घेती त्याची वंद्या महिषी होती 30 करून दुग्धवंती 22व्यात वर दिदला 23व्यात श्री गुरुस राजा नेई गाणगापुरास तेथे उद्धरती राक्षस त्रिविक्रम करी श्री गुरु निंदा भेटो जाती त्रिविक्रमा दाविती विश्वरूप महिमा विप्र लागे व गुरु पाद पद्म्या 24व्यात वर देती म्लेच्छा पुढे वेद म्हणती विप्रते त्रिविक्रमा छळती त्या लागे हुनी सांगाती गुरुपाशी आला 25 26व्यात तया ब्राह्मण श्री गुरु संगती वेद रचना त्यागा म्हणती वाद कल्पना परिते उन्मत्त नायकती 27 आनोनी पतिता विप्रासी वेदवाद करिता कुठीत करोनी शापग्रस्ता ब्रह्मराक्षस त्या केले 28 तया पतिता धर्माधर्म सांगोनी कथा पुनरपी देऊनी पतितावस्था ग्रहाप्रती दवडिला 29 भस्म प्रभाव त्रिविक्रमा कथिता गुरुराव राक्षसा उद्धरी वामदेव हा इतिहास तयातची 30 पती मरता तयाची स्त्री करी बहु आकांता 30 श्री गुरु नाना कथा कथून शांतवू पाहती 31व्यात तेची कथा पतिव्रतेचे धर्म सांगता सहगमन प्रकार बोधिता ते स्त्रिये ते जगद्गुरु सहगमनी निगता सती श्री गुरुसा झाली नमस्कारिती आशीर्वाद देऊनी तिचा पती 32व्यात उठविला 33व्यात रुद्राक्ष धारण कथा कुकुट मर्कट दोघे जण वैशवैशेचे कथन करीती राया ते परस्पर रुद्राध्या महिमा वर्णन 34व्यात निरुपम
राजपुत्र केला संजीवन, नारद भेटले राया ते. पंचस्त्री प्रसंगात कचदेवयानी कथा वर्तत, आनिक सोमवार व्रत सीमतिनीच्या प्रसंगे. 36 ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणा, स्त्रियेने नेले परान्न भोजन. कंटाळूनी धरिती श्रीगुरुचरण, त्याला कर्ममार्ग सांगती. सप्तत्रिशी नाना धर्म, विप्रा सांगुनी ब्रह्मकर्म. प्रसन्न होऊनी वर उत्तम, देती श्रीगुरु तया ते. अष्टत्रिशी भास्कर ब्राह्मण, तिघापुरते आणिले अन्न. जेविले बहुत ब्राह्मण, आनिक गावचे शूद्रादी. सोमनाथाची गंगा युवती, 60 वर्षाची वंध्या होती. 30 दिदली पुत्र संतती. 39वे अध्यायी. नरहरी करवी शुष्क काष्टा, अर्चवुनी दवडिले त्यांच्या कुष्टा. शबर कथा शिष्य वरिष्ठा, 40व्यात सांगती. 41 साय देवा, हस्ते घेती श्रीगुरु सेवा. ईश्वर पार्वती संवाद बरवा, काशी यात्र निरोपण. पुत्र कलत्रेसी साय देव, येऊनी करीती श्रीगुरु स्तव. त्याला कथिती यात्रा भाव, वरही देती 42. 43 अनंत व्रत, धर्म राया कृष्ण सांगत. तेची कथा साय देवा प्रत, सांगुनी व्रत करविती. 44 ततुकार भक्तासी, श्री पर्वत दावुनी क्षणेशी. शिवरात्री पुण्यकथा त्यासी, विमर्शन राजाची कथियेली. 45 कुष्टी ब्राह्मण, आला तुळजापुराहून. त्याला करवुनी संगमी स्नान, कुष्टनाशुनी ज्ञान देती. कल्लेश्वर ही परगे ग्रामास, श्रीगुरु भेटती नरहरी कवीस. आपुला शिष्य करीती त्यास, 46 अध्यायी. 47 दिवाळी सण, गुरुसी आमंत्रिती 7 जण. तितुके रूपे धारुनी आपण, गेले मठाई राहिले. 48 शूद्र शेती, त्याचा जोंधळा कापुनी टाकीती. शतगुणे पिकवुनी पुढती, आनंदविले तया ते. 49 श्रीगुरुमूर्ती, अमरजा संगम महात्म्य कथिती. आनिकही ते सांगती. कुष्ट दैवार्जिती रत्नबाईचे, म्लेच्छाचा स्फोटक दवडिती. भक्तिस्तव त्याचे नगरा जाती, पुढे श्री पार्वती भेटो म्हणती. 50वे अध्यायी. 51-52 गुरुमूर्ती, देखोनिया क्षिती पाप प्रवृत्ती. उपद्रवितीत नाना येती, मनोनी गुप्त रूपे रहावे. ऐसा करोनी निर्धार, शिष्यासी सांगते गुरुवर. आजी आम्ही जाऊ पर्वतावर, मल्लिकार्जुन यात्रेसी. ऐसे ऐकुनी भक्तजन, मनी होती अति उद्विग्न. शोक करीती आक्रदोन, श्रीगुरुचरणी लोळती. इतुके पाहुने गुरुमूर्ती, वरद हसते तया कुरळ वाळीती. मध्मजनी धरा आसक्ती, मठधामी राहोनिया. ऐसे बोधुनी शिष्यासी, गुरु गेले कर्दळी वनासी. नाविक मुखे सांगुनी गोष्टीसी, निजानंदी निमग्न होती. ऐसे अपार श्रीगुरुचरित्र, अनंत कथा परम पवित्र. त्यातील 52 अध्याय मात्र, प्रस्तुत कथिले तुज लागी. सिद्ध म्हणे नामधारका, तुझ कथिली अवतरणिका. श्रीगुरु गेले वाटती लोका, गुरुगुप्त असती गाणगापुरी. कलयुगे अधर्म वृद्धी पावले, म्हणून श्रीगुरुगुप्त झाले. भक्तजनाला जैसे पाहिले, तैसेची भेटती अद्यापि. हे अवतरणिका सिद्धमाला, श्रीगुरु भेटती जपे त्याला. जैसा भावार्थ असे आपुला, तैशी कार्ये संपादिती. नामधारका शिष्य भला, अवतरणिकेचा प्रश्न केला. म्हणून इतिहास सारांशला, पुनवंदलो सतशिष्य. पूर्वी ऐकिले असेल कानी, त्या ते तात्काळ येईल ध्यानी. इतरा इच्छा होईल मनी, श्रीगुरुचरित्र श्रवणाची. ऐसी ही अवतरणिका जाण, तुझ कथिली कथाची खूण. ईचे सतत करिता स्मरण, कथानुक्रमे स्मरतसे. ऐसे वदे सिद्धमुनी, नामधारक लागे चरणी. विनवितसे कर जोडुनी, तुझे वचनी सर्वसिद्धी. आता असे विनवनी, गुरु सप्ताह पारायणी. किती वाचावे प्रतिदिनी,
हे मज सांगा गुरुराया. सिद्ध म्हणती नामधारका, तुवा प्रश्न केला निका. परोपकार होईल लोका, तुझ्या प्रश्ने करोनिया. अंतकरण असता पवित्र, सदाकाळ वाचावे गुरुचरित्र. सौख्य होय इह परत्र, दुसरा प्रकार सांगेन. सप्ताह वाचावयाची पद्धती, तुझ सांगो यथास्थिती. शुचिर्भूत होऊनी शास्त्ररीती, सप्ताह करिता बहुपुण्य. दिनशुद्धी बरवी पाहून, आवश्यक स्नान संध्या करून. पुस्तक वाचावयाचे स्थान, रंगवलयादी शोभा करावी. देशकालादी संकल्प करून, पुस्तकरूपी श्रीगुरुचे पूजन. यथोपचारे करून, ब्राह्मणासही पूजावे. प्रथम दिवसापासून, बसावया असावे एक स्थान. अंतर्त्वा भाषणी धरावे मौन, कामादी नियम राखावे. दीप असावे शोभायमान, देव ब्राह्मण वडिला वंदून. पूर्वोत्तरमुख करून, वाचनी आरंभ करावा. नवसंख्या अध्याय प्रथम दिनी, 21 पर्यंत द्वितीय दिनी, 29 तृतीय दिनी, चतुर्थ दिवशी 35-38 पर्यंत पाचवे दिनी, 43 वरी 6वे दिनी, सप्तमी 52 वाचोनी. अवतरणिका वाचावी. नित्यपाठ होता पूर्ण, करावे उत्तरांग पूजन श्रीगुरु ते नमस्कारून. उपहार काही करावा. या प्रकारे करावे सप्तदिन, रात्री करावे भूमिशयन. सारांश शास्त्राधारे करून, शुचिर्भूत असावे. यव होता सप्तदिन, ब्राह्मण सुवासिनी भोजन. यथाशक्ती दक्षिणा देऊन, सर्व संतुष्ट करावे. ऐसे सप्ताह अनुष्ठान, करिता होय श्रीगुरु दर्शन. भूतप्रेतादी बाधा निरसन, होऊनी सौख्य होतसे. ऐसे सिद्धाचे वचन ऐकोनी, नामधारक लागे चरणी. मने बाळाची आळी पुरवूनी, कृतकृत्य केले गुरुराया. श्रोते म्हणती वंदोनी पायी, श्रीगुरु केली बहु नवलाई. बाळका अमृत पाजी आई, तैसे आम्हा पाजिले. प्रति अध्याय 1 ओवी, ओविली रत्नमाळा बरवी. मनाचे कंठी घालिता पदवी, सर्वार्थाची पावती. सिद्धाचे वचन रत्नखानी, त्यातुनी नामधारक रत्ने आनी. 52 भरोनी रांजनी, भक्त याचका तोषविले. किंवा सिद्ध हा कल्पतरू, नामधारके पसरिला करू. याचा करोनी परोपकारू, भक्तांकरिता बहु केला. किंवा सिद्ध मुनी बलाहक, नामधारक शिष्य चातक. मुख पसरोनी बिंदू एक, मागता अपार वर्षला. तेने भक्ता अभक्ता फुकाचा, सकळा लाभ झाला अमृताचा. हृदयकोशी खळजनांचा, पाषाण समयी पाझरे. श्रीगुरुरायाचे धरू चरण, सिद्ध मुनी ते करू वंदन. नामधारका करू नमन, ऐसे करी नारायण. श्रीगुरुरूपी नारायण, विश्वंभरा दीनोद्धारना. आपण आपुली दावुनी खुना, गुरु शिष्य रूपे क्रीडसी. इथे श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरू, श्री नरसिंह सरस्वते पाख्याने. सिद्ध नामधारक संवादे, 55 सारे. अवतरणिका नाम 53 अध्याय. श्री गुरुदेव दत्त. शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.